नमस्कार लाडक्या बहिणींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीचा हप्ता कशामुळे बंद झाला, याची कारणं काय आहेत आणि याची उपाययोजना काय आहेत, ह्या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी ही महाराष्ट्र शासनाने महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये अनुदान ह्याच्यासाठी ही योजना आणली होती. आता ह्या योजनेमध्ये लाडक्या बहिणींनो बऱ्याच लाडक्या बहिणीचा हप्ता अचानक बंद झालेले. आता हे हप्ता बंद होणे म्हणजे कसं आहे माहिती आहे का, अपात्र होणे असं काही नाही. ह्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी म्हणजे अपात्रतेची कारणं भरपूर आहेत, पण काही लाडक्या बहिणी पात्र असून पण त्यांचा हप्ता बंद झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये महिलांमध्ये संभ्रम आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, एका रेशन कार्डमध्ये 2पेक्षा जास्त महिला. आता इथं बघा, एका रेशन कार्डमध्ये 2पेक्षा जास्त महिला. आता कसं म्हणतं का, शासनाने आधीच सांगितलं होतं, आधी म्हणजे स्वयंघोषणापत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की एका रेशन कार्डमध्ये 2च महिला पात्र असतील. आता काही काही घरामध्ये कसं 3 महिला 4 महिला आहेत. आता त्याच्यामध्ये जी पात्र आहेत त्याच फक्त 2 महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळत आहे. आता याच्यामध्ये दुसरा बघा, बँकेला आधार सीडिंग नसणे. आता शासन काय करत आहे, शासनाचे कुठलेही अनुदान शासन लाभार्थ्यांना बँकेला जी आधारला जी बँक सीडिंग आहे त्या बँकेला टाकतं. म्हणजे कसं, आधारला जी बँक सीडिंग आहे त्या बँकेमध्येच हप्ता वितरण होत आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, NPCI या वेबसाईटवर जाऊन आपल्या आधारला आपल्या बँकेला कुठला आधार लिंक, आपल्या आधारला कुठली बँक लिंक आहे ती तिथं तुम्हाला समजेल. आता याच्यामध्ये तिसरं बघा, आधार कार्डमध्ये नाव बदल. आता काही लाडक्या बहिणीचं काय होतं, फॉर्म भरताना जी नाव होतं ती नाव माहेरकडे होतं, म्हणजे वडिलांच्या नावावर होतं. आता ती लग्न झाल्यानंतर सासरी आल्यानंतर ती इकडं पतीकडील झाला, त्यामुळे आधार कार्डमध्ये मिसमॅच झाले. म्हणजे नाव मिसमॅचमुळे ही नाव बदलमुळे त्यांचा हप्ता बंद पडू शकतो. आता ह्याची माहिती तुम्हाला महिला बालकल्याण विकास अधिकारी इथे जाऊन तुम्हाला ह्याच्या संदर्भामध्ये अधिक माहिती तुम्हाला मिळेल. आता चौथा अपडेट आहे, जॉईंट बँक खाते म्हणजे संयुक्त खाते. आता जॉईंट खातं जर लाडक्या बहिणीचं असेल, ह्या जॉईंट खात्यावरती शासन जी DBTच्या माध्यमातून पैसे टाकत आहे ती ह्या खात्यावरती येत नाही. म्हणून आपण काय करणे, बँकेत जाऊन एकतर जॉईंट खाते ते सिंगल खाते करणे, नाहीतर आपण घर बसल्या आपल्या जॉईंट खात्याची सीडिंग कट करून आपल्याला आपलं जे सिंगल खातं आहे त्या खात्याला करता येईल आपल्याला. आता याच्यामध्ये 5वं बघा, EKYC केली नाही. आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी EKYC केली. आता EKYCसाठी वारंवार मुदत वाढवून पण काही लाडक्या बहिणींनी याच्याकडे दुर्लक्ष केले. आता काय म्हणता येतं की आमची EKYC, आता प्रत्येक सेंटरला ते जात आहेत. प्रत्येक सेंटरला जाऊन त्यांनी तिथल्या ऑनलाईन करणाऱ्या याला CSC सेंटरवाल्याला किंवा आपल्या सरकार केंद्र येथे ऑपरेटरला ते वारंवार विनवणी करत आहे की भाऊ आमची लाडक्या बहिणीची EKYC करायचं आहे. आता मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, आता तुमची EKYC होऊ शकत नाही. कारण का माहिती आहे का, आता सध्या जी EKYC चालू आहे ती EKYC कोणाची आहे, जी ती EKYC चुकली होती त्यांचीच आता EKYC 31 मार्च 2026पर्यंत चालू आहे. 31 मार्च 2026पर्यंत ज्या लाडक्या बहिणीची EKYC चुकली होती त्यांनी आपली EKYC दुरुस्त करून घ्यावी, जेणेकरून तुम्ही ह्या लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे त्याला पात्र होऊ शकाल. आता याच्यामध्ये 6वं अपडेट आहे, रेशन कार्डमध्ये नाव नसणे. आता बऱ्याच लाडक्या बहिणीचं रेशन कार्डमध्ये नाव नसते. आता काही काही लाडक्या बहिणीचं ऑफलाईनमध्ये नाव आहे पण ऑनलाईनमध्ये नाही. आता शासन काय करत आहे, तुमचं 12 अंकी नंबर जो असतो ते 12 अंकी नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ती राशन कार्डची ऑनलाईन प्रिंट निघते. त्या राशन कार्डमध्ये तुम्हाला घरातील किती व्यक्ती त्या राशन कार्डमध्ये आहेत ती तुम्हाला समजेल. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं राशनमध्ये नाव नसल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे. त्या लाडक्या बहिणींना मी सांगू शकतो
की आपण तहसील येथे जाऊन आता CSC सेंटर आपल्यासारखा सेंटरमध्ये बी होत आहे ती आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तीचे आधार कार्ड घेऊन जाणे, आपलं आधार कार्ड घेऊन जाणे आणि तिथं त्या राशन कार्डमध्ये नाव नोंदणी करणे, जेणेकरून आपला जो पुढील येणारा लाडक्या बहिणीचा हप्ता आहे ती हप्ता मिळण्यास आपल्याला पात्र होईल. आता ह्याच्यामध्ये 7वा नंबरचं जी अपडेट आहे ती आहे आधार कार्ड नंबर चुकीचा. आता यामध्ये काय झालेलं आहे, बऱ्याच CSC सेंटर चालकाकडून आपले सरकार चालकाकडून लाडक्या बहिणीचं फॉर्म भरत असताना बऱ्याच लाडक्या बहिणीचा फॉर्म सक्सेस झाले आणि याच्यामध्ये काय झालेलं आहे, एखाद्या लाडक्या बहिणीचं फॉर्म भरत असताना तेथील गर्दीमुळे तेथील त्या याच्यामुळे गडबडीमुळे या लाडक्या बहिणीचा आधार नंबर त्या लाडक्या बहिणीला, त्या लाडक्या बहिणीचा आधार नंबर ह्या लाडक्या बहिणीला फॉर्म तर सक्सेस होतो, पण पुढे चालून पडताळणीमध्ये आता पडताळणी करत आहे शासनाने, जे लाडक्या बहिणीचं पडताळणी होईल पूर्ण होईल त्या लाडक्या बहिणीला हप्ता मिळेल. आता ह्याच्यामुळे काय झालं आहे, लाडक्या बहिणीचं आधार नंबर चुकल्यामुळे त्या लाडक्या बहिणीचा लाभ बंद झालेला आहे. ह्याच्या संदर्भामध्ये अधिक अपडेट तुम्हाला महिला बालविकास अधिकारी जी लाडक्या बहिणीचं डिपार्टमेंट आहे तिथे ह्याच्या संदर्भामध्ये तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये 8वा जे अपडेट आहे ह्याच्यामध्ये बघा, लाभार्थी महिलेच्या नावाने बँक खाते नसणे. आता बऱ्याच वेळा काय झालं आहे, लाडक्या बहिणीचं फॉर्म भरत असताना तिथे काय केलं त्यांनी, फॉर्म भरताना लाडक्या बहिणीचा खातं नसून त्यांच्या नावाने खातं नसून म्हणजे माहेरच्या नावाने खाते असेल तर त्या पहिल्याच्या पासबुकवरती त्यांनी फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे काय झालं आहे, आता शासन डायरेक्ट DBTच्या माध्यमातून पैसे टाकत असल्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे टाकताना त्यांना नाव मिसमॅचमुळे पुढे हप्ता टाकण्यास उशीर होत आहे. यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. त्या लाडक्या बहिणी मी सांगू शकतो की आपण नवीन फॉर्म भरताना नावात चूक म्हणजे आपण ज्या टायमाला पहिल्यांदा लाडक्या बहिणीचा आपण पोर्टलवरती फॉर्म भरत होतो त्यावेळी CSC सेंटर किंवा आपले सरकार चालकाकडून तुमचे लाडक्या बहिणीचं फॉर्म भरताना नावात बदल झालेला आहे. त्यामुळे आता KYC करताना तेथील नाव आणि आताच्या नावामध्ये बदल असल्यामुळे तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता टाकण्यास त्यांना अडचण येत आहे. आता ह्याच्यामध्ये शेवटचं बघा 10व्या नंबरचं जे आहे, आता ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले बँकेला आधार लिंक नसली. आता यामध्ये काय झालेलं आहे, बऱ्याच लाडक्या बहिणीचा बँकेला आधार कार्ड लिंक नाही, आधार सीडिंग आहे पण त्या बँकेला आधार लिंक नसल्यामुळे त्यांचा हप्ता येत नाही. त्यांनी आपल्या बँकेत जाऊन आधार लिंक करून घेणे. बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनल आपण काढलेलं आहे. ह्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग योजना, शासकीय योजना सर्व योजना आपण वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देत आहोत. बंधू भगिनींनो, आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि इतर गरजू व्यक्तींना आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा. धन्यवाद.